उन्हात उपोषण, जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय, कुठे अडलंय? मराठा आरक्षण आंदोलनाचे मुख्य ठरलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला जेरीस आणलंय. रणरणत्या उन्हात मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलंय. सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपोषण स्थळी पोहोचले. सकाळी 10 वाजल्यापासून त्यांच्यात चर्चा सुरू आहे, मात्र अजूनही तोडगा निघत नाहीये. जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर उपोषण स्थळ सोडणार नाही असा पवित्राच जरांगे पाटील यांनी घेतलाय. जरांगे पाटील यांनी काय मागण्या केल्या आहेत पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. जरांगे पाटील यांनी उपोषण स्थळावरून प्रमुख 10 मागण्या केल्या. त्यामध्ये पहिली मागणी, मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय. मराठा आणि कुणबी समाजाचे प्रश्न, त्यांच्या शैक्षणिक अडचणी, आर्थिक मागासलेपण आणि आरक्षणाचे गुंतागुंतीचे विषय हाताळण्यासाठी सध्याची शासकीय यंत्रणा तोकडी पडतीये. म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांनी या दोन्ही समाजासाठी एका स्वतंत्र आणि विशेष मंत्रालयाची स्थापना करण्याची आग्रही मागणी केली आहे. सध्या मराठा समाजाशी संबंधित निर्णय हे ओबीसी कल्याण मंत्रालय किंवा सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतले जातात. मात्र तिथे इतर घटकांचाही समावेश असल्यानं मराठा समाजाच्या मागण्यांकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही, असा आंदोलकांचा आक्षेप आहे. एका स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाल्यास त्या मंत्रालयाला स्वतंत्र निधी, स्वतंत्र मंत्री आणि विशेष सनदी अधिकाऱ्यांचं बळ मिळेल. यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेवर देखरेख ठेवणं, सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज गतिमान करणं आणि समाजातील तरुणांच्या रोजगारांचे प्रश्न एकाच छताखाली सोडवणं शक्य होईल. हा केवळ प्रशासकीय बदलाचा भाग नसून मराठा समाजाला राजकीय आणि शासकीय स्तरावर थेट प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. दुसरी मागणी, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी. जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे सगळे सोयरे अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करणं हा आहे. राज्य सरकारनं केलेल्या तपासणीत आतापर्यंत तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा करण्यात आलाय. विखे पाटील यांनी म्हटलंय की 58 लाख नोंदी सापडल्यात. या 58 लाख लोकांच्या रक्तांच्या नात्यातील आणि कायदेशीर नातेसंबंधातील सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, अशी ही मागणी आहे. जरांगे पाटील यांच्या मते जर एका कुटुंबात कुणबी नोंद सापडत असेल तर त्यांच्याशी रोटीपोटी व्यवहार असलेल्या आणि एकाच वंशावळीत येणाऱ्या सर्व सगळी सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणं हा त्यांचा हक्क आहे. सरकारने या संदर्भात मसुदा तयार केला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कायद्याच्या चौकटीत अडकली आहे. यावर हरकती मागवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊनही सरकार अंतिम निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होतोय. हा कायदा अस्तित्वात आल्यास लाखो मराठा कुटुंबांना एका फटक्यात ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, ज्यामुळे हा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचेल. तिसरी मागणी, हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करणं. मराठवाडा हा पूर्वी निजामशाहीच्या म्हणजेच हैदराबाद राज्याचा भाग होता. त्या काळात मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी किंवा शेतकरी म्हणून गृहीत धरलं जात होतं आणि त्यांना तसेच अधिकार देत होते. याचे स्पष्ट पुरावे हैदराबाद गॅझेटमध्ये आढळतात. जरांगे पाटील यांची मागणी आहे की सरकारने या जुन्या हैदराबाद गॅझेटचा पूर्ण स्वीकार करून मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागांसाठी सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि मिरज या जुन्या संस्थानांच्या गॅझेटचा आधार घेण्यात यावा. या संस्थानांच्या कागदपत्रांमध्ये मराठा समाजाच्या कुणबी असणाऱ्या नोंदी स्पष्ट आहेत. ब्रिटिशकालीन आणि निजामकालीन कागदपत्रांना कायदेशीर मान्यता देऊन महसूल विभागानं कोणत्याही कठीण अटी न घालता या गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्रांचं वाटप करावं, अशी ही मागणी आहे. यामुळे कागदपत्रांअभावी रखडलेल्या लाखो तरुणांना आपल्या पूर्वजांच्या नोंदींचा थेट फायदा मिळेल. 1994चा GR रद्द करणं. राज्य सरकारने 1994 मध्ये काढलेल्या आरक्षणासंदर्भातील एक GR हा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात सर्वात मोठा अडथळा ठरतोय, असा दावा जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. या GR मधील काही जाचक अटी आणि तरतुदींमुळे जुन्या नोंदी सापडूनही अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देणं कठीण होत आहे. त्यात अनेक कायदेशीर चुका काढल्या जात आहेत. हा जुना नियम रद्द केल्याशिवाय नवीन सगळे सोयरे कायदा पूर्ण क्षमतेने लागू होऊ शकत नाही. जर हा 1994चा GR रद्द केला तर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत होईल. पाचवी मागणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली, सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रात लाखो तरुण रस्त्यावर उतरले होते. या काळात अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला, ज्यात हजारो मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये अनेक गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल केले. जरांगे पाटील यांची मागणी आहे की हे सर्व गुन्हे राजकीय हेतून आणि दबावामुळे दाखल झाले असल्यानं ते सरसकट आणि पूर्णपणे मागे घेण्यात यावे. गुन्हे मागे न घेतल्यास हजारो तरुणांचे करिअर उद्ध्वस्त होईल.
त्यांना शासकीय नोकऱ्या मिळण्यात अडचणी येतील आणि त्यांचं भविष्य अंधारात जाईल. सरकारनं यापूर्वी गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्याप अनेक तरुणांना न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागतात. हा केवळ कायदेशीर प्रश्न नसून समाजातील तरुणांच्या अस्मितेचा आणि भविष्याचा प्रश्न. 6वी मागणी, प्रमाणपत्रांची वैधता. फक्त कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळणं नाही, तर जोपर्यंत जात पडताळणी समितीकडून त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत त्याचा शिक्षण किंवा नोकरीत कोणताही उपयोग होत नाही. सध्या ज्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत त्यांना वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रशासकीय त्रासाला सामोरं जावं लागतंय. पडताळणी समित्या जुन्या पुराव्यांची कडक तपासणी करतात, ज्यामुळे प्रमाणपत्र अजूनही तसेच अवैध ठरवले जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की ज्यांना महसूल विभागानं कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना जात पडताळणी समितीनं कोणत्याही विलंबाशिवाय आणि जाचक अटींशिवाय त्वरित वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासाठी सरकारने विशेष मोहीम किंवा तात्काळ मंजुरी देणारी व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून तरुणांचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही. 7वी मागणी, बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबांना नोकऱ्या. मराठा आरक्षणाच्या या तीव्र लढ्यात आपल्या अनेक वाघासारख्या तरुणांनी आंदोलनावेळी आपले जीव दिलेत. या बलिदानाची किंमत कशानंच मोजता येणार नाही, पण त्यांच्या मागे उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. जरांगे पाटलांनी मागणी केली आहे की आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांच्या कुटुंबातील एका सदस्याला महावितरण किंवा MIDC सारख्या सरकारी व निमशासकीय संस्थांमध्ये हक्काची नोकरी मिळालीच पाहिजे. सरकारने यावर नुसती आश्वासनं न देता थेट शासन निर्णय काढून जागा आरक्षित कराव्यात. यामुळे पीडित कुटुंबांना जगण्याचा आधार मिळेल आणि समाज आपल्या पाठीशी उभा असल्याचा धीर मिळेल. हा केवळ आर्थिक मदतीचा मुद्दा नसून हुतात्म्याच्या कुटुंबांचा सन्मान राखण्याचा विषय. 8वी मागणी, सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणं. सारथी ही संस्था मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी, परदेशी शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण गेल्या काही काळापासून सारथी अंतर्गत मिळणाऱ्या फेलोशिप, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक योजनांचा निधी रखडलाय. काही योजना तर बंद पडायच्या मार्गावर आहेत. मनोज जरांगे पाटलांनी या सर्व प्रलंबित योजना तात्काळ आणि पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची मागणी केली आहे. हजारो गरीब मराठा विद्यार्थी या संस्थेच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत. त्यांना वेळेवर निधी मिळाला नाही तर त्यांच्या उच्च शिक्षणाचं स्वप्न भंगेल. सारथी संस्थेला स्वायत्तता देऊन तिला पुरेसा निधी देणं आणि नोकरशाहीचा हस्तक्षेप बंद करणं हाच या मागणीचा मुख्य उद्देश आहे. 9वी मागणी, महामंडळाचे परतावे वाटप. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज दिलं जातं आणि त्या कर्जावरील व्याजाचा परतावा सरकार भरतं. या योजनेमुळे हजारो तरुणांना स्वतःचा धंदा सुरू करायची संधी मिळाली. पण गेल्या काही महिन्यांपासून या महामंडळाकडून मिळणारे व्याजाचे परतावे पार रखडलेत. बँका पोरांच्या मागे व्याजाच्या वसुलीसाठी लागल्यात आणि सरकारकडून परतावा मिळत नसल्यानं तरुण कर्जबाजारी झाले. जरांगे पाटलांची मागणी आहे की सरकारने या महामंडळाचा सर्व प्रलंबित निधी आणि व्याजाचे परतावे लाभार्थ्यांच्या खात्यात ताबडतोब जमा करावेत. तरुणांना उद्योजक बनवण्याचं स्वप्न दाखवून त्यांना मध्येच वाऱ्यावर सोडणं बंद करा, हीच भूमिका आहे. मागणी 10वी, मराठा उपसमिती बरखास्त करणं. मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यासाठी सरकारनं मंत्र्यांची एक विशेष उपसमिती नेमली आहे. पण ही उपसमिती केवळ बैठका घेण्यापलीकडे आणि वेळ काढूपणा करण्यापलीकडे काहीच करत नाहीये, असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. या समितीमध्ये मंत्र्यांना समाजाच्या प्रश्नांची काहीच जाण नाही किंवा ते निर्णय घ्यायला सक्षम नाहीत. त्यामुळे ही विद्यमान मराठा उपसमिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. या समितीऐवजी थेट मुख्यमंत्री आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, जेणेकरून फाईल्स लाल फितीत अडकणार नाहीत. काम न करणारी यंत्रणा बाजूला करून थेट आणि पारदर्शक पद्धतीनं निर्णय प्रक्रिया राबवावी, हाच या आक्रमक मागणीचा मुख्य हेतू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्यांवर सरकार आता काय पावलं उचलतंय आणि हा तिढा कसा सोडवतंय यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि सामाजिक शांततेची पुढची दिशा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.